नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा नुकताच छत्रपती संभाजीनगर शहरात पार पडला. या मेळाव्यादरम्यान भाजपाला सोडचिठ्ठी देत छत्रपती संभाजीनगर शहराचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. राजू शिंदे यांच्या ठाकरे गटातील पक्षप्रवेशानंतर त्यांना आमदार संजय शिरसाट यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. मागील अनेक दिवसापासून राजू शिंदे हे नाव राज्याच्या राजकारणात चांगलं चर्चेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या शिवसंकल्प मेळाव्यात राजू शिंदे यांनी शिवबंधन बांधत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केलाय. राजू शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर महापालिकेत माजी उपमहापौर पदाबरोबरच राजू शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत उपमहापौर पदासह सभापती म्हणूनही काम पाहिलंय. फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर पूर्व आणि छत्रपती संभाजीनगर पश्चिम या विधानसभा मतदारसंघामध्येही राजू शिंदे यांची चांगली ताकद असून 2019च्या निवडणुकीमध्ये राजू शिंदे अपक्ष उभे असताना त्यांना 43,347 इतकी मतं मिळाली होती. तर संजय शिरसाट यांना 83,792 इतकी मतं मिळाली आणि 40,000 मतांनी संजय शिरसाट यांचा विजय झाला. राजू शिंदे यांनी ठाकरे गटात प्रवेश करताच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी फेसबुकवर पोस्ट करत गुड नाईट संजय शिरसाटजी असं म्हटलं होतं आणि यामुळंच संजय शिरसाट यांच्या विरोधात ठाकरे गट राजू शिंदे यांना उमेदवारी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. एकंदरीतच काय तर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या विरोधामध्ये राजू शिंदे यांना खरंच उमेदवारी मिळते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि होय, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर ते बी 24 तास. कम ऑन गाइस, हरी अप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.